नानी उतर. का मला का उतरवताय? अगं मार्केटला जायचं ना तुला. मार्केट आलं. मार्केटला कशाला? अहो नानी काकी, तुम्हाला धागे आणि बटन्स घ्यायचे होते ना. अरे हो, विसरलेच मी. हा उतरते. हा ए बरं ऐका ना, तुम्ही निघाल तेव्हा मला फोन करा. मी जर तेव्हा मार्केटमध्ये असेल ना तर मला घरी घेऊनच जा. हा हो हो. बरं मग आता निघू का आम्ही? हो बाय. सुटलो बाबा. आधी पल्लू मागे लागली होती, नंतर ही. चला चला निघूया हो आता. हो. अरे माझी पिशवी गाडीतच राहिली वाटतं. आदिती, रत्नाक्का, आदिती, रत्नाक्का. हे बघा दीदी, डॉक्टरांना सगळं व्यवस्थित सांगायचं तुला काय काय होतंय ते. हो. विसरायचं नाही. हो. रत्ना, अरे हे आता गेल्या. माझा मोबाईल पण त्या पिशवीतच राहिला. आता कसं कळवू यांना? आता काय करू? रिक्षा, रिक्षा. दादा त्या गाडीच्या मागे घ्या. हा फार काही घाई नाहीये. ती कार काही फार वेगाने पळणार नाही. अहो, आमच्या रत्नाक्का चालवतात ना. चला 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 लवकर. कसलं मस्त आहे ना आपलं क्लिनिक. अय्या वजन काटा पण आहे. प्रत्येक दवाखान्यात वजन काटा असतोच पल्लू. थांबाव, मी वजन करून बघते. अहो ह्यातलं माझं वजन किती आणि आपल्या बाळाचं किती? अगं असं कळत नसतं ते. पण भारी आहे ना हे. पल्लू हे काय करतेस तू? अगं तू जरा शांत बस बरं इथं. चल बस बस इथं बस. काय मला खुर्चीत नुसतं बसून राहायला कंटाळा येतो. हा दवाखाना आहे. डॉक्टर साहेब आत येऊ का? हो हो या ना. अरे वा वहिनी, तुम्ही पण? हो हेच घेऊन आलेत इतक्या वर्षात. काय होतंय तुम्हाला? सर्दी खोकला ताप? सर्दी झालीये, डोकं खूप दुखतंय. अच्छा अच्छा या 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 बघतो. त्यांनी मला क्लिनिकला आणलंय खरं, पण ना हे असंच स्ट्रिक्ट वागणार. बोर होणार आहे इथे खूप. त्यापेक्षा मी साईटवर जायला हवं होतं. रत्नाक्का आणि आदिती सोबत मज्जा आली असती. चल 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 चल, उशीर झाला. हा? काय माझ्यामुळे नाही उशीर झालाय? हा, मी गाडी हळू चालवत नव्हते, ते नानीमुळे उशीर झालाय. चल चल इकडे इकडे. हा बस 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 बस. हे घे. आदिती, मॅटर्निटी क्लिनिक. ह्या दोघी तर साईट व्हिजिटला जाणार होत्या ना. मग इथे काय करताय? म्हणजे म्हणजे आदिती, आदिती न्यूज कन्फर्म. बहिणीचा अंदाज बरोबरच आहे. आदितीकडे गुड न्यूज आहे. पण मग ह्यांनी लपवलं का? की बाळाभाऊजींच्या डॉक्टरकीवर विश्वास नाही यांचा? नाही, पण मग ह्या इथे आल्या म्हणजे असणार. एक मिनिट, काय असणार आहे? हा आदिती प्रेग्नेंट असणार. मी ना आता हे विसरून चालणार नाहीये. आणि मला घरच्यांना पण लवकर सांगायला लागणार विसरण्याच्या आधी. हा आत्ताच कळवते मी त्यांना. अरे माझा फोन पण गाडीत राहिलाय. हो तेच सांगतोय तुला मी. इमिजिएटली बॅग भर आणि ताबडतोब इकडे निघून ये. हो मला तुझ्या मदतीची गरज आहे. हे बघ सांगतो ना तितकंच करायचं, जास्त प्रश्न विचारायचे नाही. एक्झॅक्टली. हो म्हणजे
मला काय म्हणायचंय, तू इथे ये, मी डिटेल्स बघतो तुझ्याशी. कशाला? हा हा हा, ये लवकर ये मग. डॅड, ते गेस्ट रूम साफ करू का? का? ते तुमचे पाहुणे येणार आहेत ना. अरे वा, ते या घरात नाही येणार आहे, बिझनेस मीटिंग आहे, मी बाहेर भेटणार. डॅड, अहो देशमुखांची बी आहे आहात तुम्ही, आणि देशमुखांचं एवढं मोठं घर असताना पाहुण्यांना बाहेर भेटणार? नाही, जे पाहुणे म्हणजे ते बिझनेस डील साठी माझ्याकडे येत आहेत, आणि असं बिझनेस डील हे चांगल्या हॉटेलमध्ये किंवा ऑफिसमध्ये करत असतात. अच्छा, अहो मला कुठं माहिती. इट्स ओके. डॅड, तुमच्यासाठी लिंबू सरबत आणलाय. हा हा, ठीक आहे, थँक्यू. वेलकम. चालू आहे तुमचं. बरं झालं याला काही कळलं नाही. अलर्ट राहावं लागेल, इकडे तिकडे बघून बोलावं लागेल. आता डॉक्टरांनी सांगितलं तशी सगळी काळजी घ्यायची बरं का. हो. आणि हे बघ, घरी कोणाला माहिती नाहीये म्हणून तुलाच तुझी काळजी घ्यायची आहे. बाळा आणि मी आहोत. रत्नाक्का आता फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे. एकदा का घरी सगळ्यांना कळलं ना की मग बघा सगळे किती काळजी घेतील माझी. हो ग, कळणार वाटतं घरी सगळ्यांना आता. या इथे हिला नक्कीच संशय आला असणार. आता काय ना रे? हा, अगं तू इथे कशी काय? मार्केटमध्ये जाणार होतीस ना तू? अगं रस्ता विसरलीस का? मला आधी तुम्ही सांगा, तुम्ही साईट व्हिजिटला जाणार होतात ना? काय झालं? साईट व्हिजिटचा रस्ता विसरलात का? इथे काय करताय? मॅटर्निटी क्लिनिक. मॅटर्निटी क्लिनिक म्हणजे अदितीकडे गुड न्यूज आहे, हो ना? सांगा ना. हे अदिती, सांग ना. हो ना? हा, कुठे काय काही नाणे तुझं? हे बघ, क्लिनिकला नव्हतो गेलो आम्ही. अगं हे बाजूच्या दुकानात गेलो होतो. हा, अगं पण तू इथे कशी? झालं तुझं का? नाही ना रत्नाक्का. अहो, मी खाली उतरले आणि बघते तर माझी पिशवी, मोबाईल सगळं गाडीतच राहिलं. आणि ते आणायला म्हणून रिक्षाने तुमच्या मागे आले तर मी बघितलं तुम्ही क्लिनिक मध्ये जाताना, आणि त्याच क्लिनिक मध्ये तुम्हाला बाहेर येताना पण बघितलंय मी. हा, सांगा आता खरं काय ते सांगा. ए नाणे, सांगितलं ना तुला एकदा असं काही नाहीये म्हणून. तू वेंधळी आहेस, नीट पाहत नाही, काही नाही. क्लिनिकला नाही, बाजूच्या दुकानात गेलो होतो आम्ही. रत्नाक्का चला, उशीर होतोय. नानी काकी, तुम्हाला ते धागे बटन सगळं घ्यायचं होतं ना? चला चला. हा, चला चला चला. तुम्ही घरी येताय आणि मग साईट व्हिजिटला जायचं होतं ना तुम्हाला? खरं सांगा ना, तुम्ही का आला होता तिथे? अगं नाणे, चला चला. चल 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 चल. या दोघी मला काही सांगणार नाही, पण मला हे सगळ्यांना सांगायला हवं. हे लक्षात ठेवायला हवं मी. अदिती, रत्नाक्का, मॅटर्निटी क्लिनिक. हा, अदिती, रत्नाक्का, मॅटर्निटी क्लिनिक. रत्नाक्का, या काहीच का बोलत नाहीये? विसरली की काय? नाही, मला मान्य आहे, मी तुम्हाला कबूल केलं होतं, पण अशी जागा हातात घ्यायला किती वेळ लागतो हे तुम्हाला चांगलं माहिती आहे ना. मग अहो, बिझनेस मध्ये नवीन असल्यासारखे का वागताय तुम्ही? एकतर किती प्रयत्नानंतर हे घर त्या बयोबाईंच्या, म्हणजे त्या म्हातारीच्या नावावर झालंय. त्यात ह्याच कामासाठी गेले कित्येक महिने मी मुलीच्या सासरी राहतोय, माहितीये तुम्हाला? त्यात ह्या घरातला भाग हातात घेणं म्हणजे टाइम वेस्ट होणं होतं. आता तुम्हीच बघा, एका झटक्यात सगळं आपल्याकडे आणि देशमुख रस्त्यावर. ताई, मोठ्या बाई, कुठे आहात तुम्ही? एक मिनिट होल्ड करा. नाणे, ए नाणे, नाणे थांब, माझं ऐक तरी. मला नाही ऐकायचं. ताई, मोठ्या बाई, बाहेर या ना लवकर. आता हे घर लवकरच शांत होईल, कायमच.
मोठे बाई अगं नानी काय झालं? एवढा दमका लागलाय? आदिती रत्नाक्का अगं त्यांचं काय? आदिती रत्नाक्का मॅटर्निटी क्लिनिक रत्नाक्का हो मध्ये पाणी घे नानी नानी पाणी द्या. ओके ओके शांत व्हा आणि आता सांगा काय झालं नक्की. अहो आता तर सांगितलं ना तिने, आदिती रत्नाक्का मॅटर्निटी क्लिनिक. मोठ्या बाई मी म्हणत होते ना तुम्हाला काहीतरी गडबड आहे. सांगा रत्नाक्का काय म्हणते नानी, कुठे गेला होता तुम्ही? अगं बाई म्हणजे सुनबाई, मला शंका होतीच की सुनबाईकडे गोड बातमी आहे. बयोबाईंचा अंदाज चुकायचा नाही कधीच. हो नाहीच चुकलाय. रिअली आदिती बेबी दॅट्स सो स्वीट. नाही तसं काही नाहीये मॉम. सुनबाई तू सांग, हे खरं आहे ना? तुझ्या चेकअप साठी गेला होतात ना तुम्ही? हा नाही मोठ्या बाई. हा हा ते ते मी ते आम्ही माझ्यासाठी गेलो होतो. हो काय पल्लूने आत्ताच गोड बातमी दिली ना, खूप आनंद झाला मला. म्हणून मग म्हटलं की एकदा शेवटचं काही शक्यता आहे का विचारून बघावं डॉक्टरांना. म्हणून नाही सांगितलं कोणाला, फक्त आदितीलाच सांगितलं. रत्नाक्का रत्नाक्का हो सॉरी रत्नाक्का. मला तुम्हाला कोणाला कळू नव्हतं द्यायचंय. सांगणं शक्य असताना तर आनंदाने सांगितलं असतं, पण कळलंय आता तुम्हाला ते. हे बघ नका काळजी करू तुम्ही, यातलं आम्ही बयोबाईंना काही सांगणार नाही. हा मी तर म्हणते मला कशातलंच काही सांगू नका. अहो चूल सांभाळणारी बाई मी, तुमच्या सोबत शेती केली तेवढं. घे. हे काय नवीन बियाणे घेण्याबाबत, नापीक जमीन बाबत, अहो हे कशाला मला दाखवत आहे? अहो यातलं काय कळतंय मला? खरं तर ना हे तुम्हीच बघा. अहो खरं तर यावर सही तुमची असायला हवी. हे बघ आता हे सगळं तुझ्या नावावर आहे. सगळ्या कागदपत्रांवरती तुझ्या सह्या लागणार, त्याशिवाय काहीही काम होणार नाही. कळलं का मालकीनबाई? अहो काय गरज होती माझ्या नावावर सगळं करायची? सतत पोरांना माझ्याकडे सही घ्यायला यावं लागतं. एकाच वेळेस 4-5 सह्या घेतात. अहो रोज सह्या करायला मी काय ऑफिसर आहे? सांगितलं ना, आता तू मालकीण आहेस. याची आता हळूहळू सवय करून घ्या देशमुखांच्या राणी सरकार. हसा तुम्ही. बोलो झालं कसं आहे? हो झालं ना. बाकीच्या पण काही फाईल असतील ना तर त्या घेऊन या. आजच सगळ्या सह्या करून टाकते. नाही बा एवढंच सह्या करायचे होते. हा चला येतो मी. एवढ्याच होत्या म्हणजे? आता
रोज सही करायला अशाच फाईल येणार का? का तक्रार करतेस बयो? उलट हे पाहूनही मला तुझा अभिमान वाटतो. अगं आपल्या पोरांनी हा मान दिलाय तुला. चूल आणि मूल सांभाळण्यात तू स्वतःकडे दुर्लक्ष केलेलं आहेस. आता या सुना अगदी प्रेमाने तुला आराम देत आहेत. अगं तू ही कामं समजून घे. त्यात तू कामात व्यस्तही राहशील, तुझा वेळ चांगला जाईल. आपल्या सुनबाईने बघ, सिद्धू अमेरिकेला गेल्या गेल्या लगेच फॅक्टरीचं काम सुरू केलं. कसा आहेस तू? तुला तिकडे करमतंय नाही करमतंय? तू तिकडे सेट झालायस की नाही कसं कळणार रे? कधी येणार रे तुझा फोन? सेट खूप आठवण येते तुझी आणि काळजी सुद्धा वाटते. कर ना रे फोन प्लीज. बाळा काका, रत्नाक्कांनी सांगितलंय वाटतं. तर खूप ओरडा मिळणार आहे. हा बाळा काका. अदिती हे काय आहे? काय झालं? अगं आम्ही आता घरी आलो त्यावेळेला कळलं की तू अजून ऑफिसमध्येच आहेस. इतकं अतिकाम नाही करायचं अदिती. बाळा काका हो, खूप महत्वाचं काम होतं म्हणून. मला सांग आता जास्त महत्वाचं काय आहे? अगं सिद्धू पण इथे नाहीये आणि तू घरात पण कोणाला काही सांगू देत नाहीयेस. तू स्वतःची काळजी पण नीट घेत नाहीयेस. मग असं करून कसं चालेल अदिती? नाही नाही बाळा काका, कळतंय मला. सॉरी, मी निघतेच आहेत. हे बघ तुझे डॅड तुला घ्यायला येतात आहे. अजिबात कारणं नकोत. वेळेत घरी यायचं, वेळेत जेवायचं आणि वेळेत झोपायचं. डॉक्टरांनी आज तुला पथ्य पाळायला सांगितलं असेलच ना? ती सगळे पथ्य व्यवस्थित पाळायची, कंटाळा करायचा नाही, कळलं? हा. अहो अहो हे बघा ना. पल्लू तू इथं? तुला मी आराम करायला सांगितलं होतं ना? हो पण मला कंटाळा आला होता. बरं ऐका ना, या रजिस्टर मध्ये ना आजच्या पेशंटचे सगळे डिटेल्स आहेत, ते मी लॅपटॉप मध्ये लिहू? पल्लू एक काम कर, तू हे सगळं राहू दे. पण मला बोर होतंय. मग एक काम कर, मी अदितीशी बोलतो, तू तिच्या बरोबर फॅक्टरीच्या ऑफिसला जा. फॅक्टरीच्या ऑफिस मध्ये? खरंच? हो. बरं झालं पल्लू काकी आल्या, नाहीतर बाळा काकांनी घरी पोहोचेपर्यंत इन्स्ट्रक्शन्स दिले असते. चला चला आवरायला हवं, डॅड पण येईल. रे अदिती बेटा, अजून काम करतेस तू? डॅड. नाही तू एकटी आहेस ना, म्हणून म्हटलं चला कंपनी देऊयात. हो, आला होता बाळा काकांचा फोन. त्यांनी सांगितलं तू येणार आहेस म्हणून. माझं काम झालंय, आपण निघूया लगेच. हे नमा आणि युवराज येईपर्यंत तू एकटीच असशील ना? हो, आणि नमा युवराजच्या लग्नाच्या वेळी जी काही पेंडिंग कामं होती ना, ती सगळी आता करावी लागणार आहेत. आणि त्यात आता एक महत्वाचा बदल होणार आहे. महत्वाच्या पेपर्सवर देशमुखांच्या राणी सरकारांच्या सह्या लागणार आहेत. म्हणजे वयो आजींच्या. आता सगळी कामं त्यांच्या सह्यांनीच होतात ना. या 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 आय नो. त्यामुळे आता काय होणार आहे, काही ना काहीतरी काम घरी येणारच आहे काय. हो बरोबर आहे. आणि हे बघ, या पण फाईल्स घेऊन जाते मी, याच्यावर पण वयो आजींच्या सह्या लागतील. दे मी पकडतो दे. कशाला? ठीक आहे. सिड लवकर फोन येऊ दे तुझा. मिस करते तुला.